दरवर्षी पावसाळा सुरू होतो आणि लगबग सुरू होते ती विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची, ती म्हणजे प्रवेश प्रक्रियेची। अशीच ही प्रवेश प्रक्रिया कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2020 साली कशी असणार आहे आणि नेमक्या 10वीच्या निकालांना झालेला उशीर आणि 12वीच्या निकालांना झालेला उशीर पाहिल्यानंतर ह्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कशा होणार आहेत याकडे संपूर्ण पालक वर्गाचं लक्ष लागलेलं आहे। इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक घोषित करण्यात आलेलं आहे। दिनांक 15 जुलै पासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे सुरू होणार आहे आणि महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या वेबसाईटवरती हे रजिस्ट्रेशन करता येणार आहे। सन 2020-2021 या नवीन सत्राकरिता ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची सारणी घोषित करण्यात आलेली आहे। सद्यस्थितीमध्ये प्रवेश प्रक्रियेकरिता महाविद्यालयामध्ये रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे। यावर्षी कोरोनामुळे प्रथम प्राधान्य फेरी होणार नसल्याचे कळविण्यात आलेले आहे। शासनाच्या अध्यादेशानुसार महानगरपालिका क्षेत्रामध्ये इयत्ता 11वीचा प्रवेश हा सरळ केंद्रीय ऑनलाईन प्रणालीनुसार होणार आहे। याबाबत शिक्षण उपसंचालकाकडून सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत। उच्च माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन रजिस्ट्रेशन 15 जुलै पासून सुरू होणार आहे। दिनांक 15 जुलै पासून ह्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा प्रारंभ हा होत आहे। विद्यार्थ्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रवेश प्रक्रियेची माहिती ही ऑनलाईन फॉर्म भरताना मिळणार आहे। इयत्ता 10वीचा रिझल्ट हा 31 जुलै रोजी अपेक्षित आहे। 31 जुलै नंतर या आवेदन पत्रासोबत असलेला दुसरा फॉर्म हा विद्यार्थ्यांना भरता येणार आहे। मात्र पहिला फॉर्म भरण्याची प्रवेश प्रक्रिया 15 जुलै पासून सुरू झालेली असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक TR काळे यांनी दिलेली आहे। 11वी साठी मनपा क्षेत्रामध्ये असलेल्या सगळ्या ज्युनियर कॉलेजेसमध्ये 11वीचे प्रवेश हे यावर्षी सुद्धा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। त्याकरता https://amravati.11thadmission.org.in ही वेबसाईट आहे। या वेबसाईटवर 15 तारखेच्या पुढे किंवा 15 तारखेपासून विद्यार्थ्यांकरता फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। विद्यार्थ्यांनी आपल्या घरूनच फॉर्म भरू शकतात। मोबाईलच्या साहाय्याने किंवा कॉम्प्युटरच्या साहाय्याने आपल्या घरी फॉर्म विद्यार्थ्यांना भरता येईल। त्याकरता कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही। सॉफ्टवेअरमध्ये सगळ्या प्रकारच्या सुविधा दिलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांनी लॉग इन केल्यानंतर त्याला लॉग इन पासवर्ड मिळेल, त्याचा उपयोग करून त्यांनी फॉर्म भरायचा आहे। 10वीचा निकाल लागायचा असल्यामुळे विद्यार्थ्यांनी फक्त फॉर्म नंबर 1 भरायचा आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्याचे नाव, पत्ता, कॉन्टॅक्ट डिटेल्स, मोबाईल नंबर आणि तो कोणत्या आरक्षणामध्ये मोडतो, त्याला बायफोकलला ॲडमिशन घ्यायची आहे का, इत्यादी सर्व माहिती त्याला भरायची आहे। आणि बोर्डाचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी फॉर्म नंबर 2 भरू शकणार आहे। सद्यस्थितीमध्ये फक्त विद्यार्थ्यांना फॉर्म नंबर 1 SSC बोर्डाच्या विद्यार्थ्यांकरता फॉर्म नंबर 1 आपल्या घरूनच भरायचा आहे। करिता सदर वेबसाईटवर विद्यार्थ्यांनी वेळोवेळी भेट द्यावी व येणाऱ्या सूचनांचं पुढे पालन करावं। धन्यवाद। मात्र प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रवेश हा महानगरपालिका क्षेत्रामध्ये असो किंवा अमरावती जिल्ह्यामध्ये कुठेही असो तो ऑनलाईन पद्धतीनेच होणार असल्याचे काळे यांनी यावेळी सांगितले। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।